10 पक्ष्यांची नावे इंग्रजी व मराठीमध्ये व त्यांची माहिती. बाळांनो, हा आहे वुडपेकर. वुडपेकरला मराठीत सुतार पक्षी म्हणतात. सुतार पक्षी हा लाकडात छिद्र पाडणारा पक्षी आहे. त्याची चोच मजबूत असते. तो झाडांच्या खोडांमध्ये छिद्रे पाडतो, म्हणून या पक्ष्याला सुतार पक्षी असे म्हणतात. बाळांनो, हा आहे पॅरट. पॅरटला मराठीत पोपट म्हणतात. पोपट हा रंगबिरंगी पक्षी आहे. त्याची चोच मजबूत आणि वाकडी असते. पोपट आवाज आणि शब्दांची नक्कल करू शकतो. तो फळे, बिया आणि सुखे मेवे खातो. बाळांनो, हे आहे स्पॅरो. स्पॅरोला मराठीत चिमणी म्हणतात. चिमणी हा एक लहान पक्षी आहे. ती घराजवळ सहज दिसते. चिमणी झाडांवर आणि घरात घरटे बनवते. ती धान्य आणि छोटे कीटक खाते. बाळांनो, हे आहे किंगफिशर. किंगफिशरला मराठीत खंड्या म्हणतात. खंड्या हा रंगबिरंगी पक्षी आहे. तो नदी आणि तलावाजवळ राहतो. त्याची चोच लांब आणि तीक्ष्ण असते. तो पाण्यातून मासे पकडतो. बाळांनो, हे आहे पीकॉक. पीकॉकला मराठीत मोर म्हणतात. मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे. त्याचे सुंदर आणि रंगबिरंगी पिसे असतात. नर मोर नाचताना आपले पिसे पसरवतो. मोर धान्य, बिया आणि कीटक खातो. बाळांनो, हे आहे पिजन. पिजनला मराठीत पारवा म्हणतात. पारवा हा एक सामान्य पक्षी आहे. तो साधारण राखाडी किंवा पांढऱ्या रंगाचा असतो. पारवा शहर आणि गाव दोन्ही ठिकाणी राहतो. तो धान्य आणि बिया खातो. बाळांनो, हा आहे ईगल. ईगलला मराठीत गरुड म्हणतात. गरुड हा एक शक्तिशाली पक्षी आहे. त्याचे डोळे आणि नखे खूप तीक्ष्ण असतात. गरुड खूप उंच उडू शकतो. तो लहान प्राणी आणि मासे खातो. बाळांनो, हा आहे क्रो. क्रोला मराठीत कावळा म्हणतात. कावळा हा काळ्या रंगाचा पक्षी आहे. तो खूप हुशार असतो. कावळा धान्य, कीटक आणि उरलेले अन्न खातो. तो झाडांवर घरटे बनवतो. बाळांनो, हे आहे कुकू. कुकूला मराठीत कोकिळा म्हणतात. कोकिळा गोड आवाज असलेला पक्षी आहे. ती कू कू असा आवाज काढते. कोकिळा आपली अंडे इतर पक्ष्यांच्या घरट्यात घालते. ती कीटक आणि फळे खाते. बाळांनो, हा आहे क्रेन. क्रेनला मराठीत सारस म्हणतात. सारस हा लांब पायांचा उंच पक्षी आहे. तो तलाव आणि नदी जवळ राहतो. सारस मासे, कीटक आणि वनस्पती खातो. So friends, thanks for watching. Like and subscribe for more videos.